बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेता विजय थलपतीच्या करूर इथल्या राजकीय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। या दुर्घटनेमध्ये तब्बल 39 जणांचा मृत्यू झालाय, 70 लोक जखमी झालेले आहेत, तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली, तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। या अपघाताविषयी पंतप्रधान मोदींनी देखील दुःख व्यक्त केलंय। मुख्यमंत्री स्टॅलिन करूरमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत, तर गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपालांसोबत फोनवरून चर्चा केली आहे। या दुर्घटनेच्या संदर्भात गृह मंत्रालयाने तमिळनाडू सरकारकडून अहवाल देखील मागवलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला तपासाचे आदेश दिलेत। तमिळगाव वेत्री काळघम पक्षाचा प्रमुख आणि अभिनेता विजय थलपतीची करूर इथे रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केलेली होती। या दरम्यान रॅलीमध्ये थलपतीचं भाषण सुरू असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे। चेंगराचेंगरीची घटना घडल्याच्या नंतर विजय थलपतीनं त्याचं भाषण थांबवलं। दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अशी सुद्धा माहिती आहे। करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अभिनेता विजय थलपती यांनी शोक व्यक्त केलाय। आपल्याला असह्य अवर्णनीय वेदना आणि दुःख झालंय, असं विजय म्हणाला। जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत। रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना देखील विजयनं केली आहे। तमिळनाडूच्या कुरूरमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलंय। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली। शवविच्छेदनाच्या नंतर हे मृतदेह कुटुंबियांना सोपवले, तर घटनास्थळी देखील मृतांचे कपडे आणि चपलांचा खच दिसतोय। आतापर्यंत या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र